मंडळी ठरलं तर मग ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत नायक आणि नायिकेसोबतच मालिकेतील सर्व कलाकार घराघरात लोकप्रिय झालेत. या मालिकेत कल्पना हे प्रमुख पात्र अभिनेत्री प्राजक्ता दिघे हिने साकारले आहे. नुकताच एका इंटरव्ह्यूमध्ये प्राजक्ता हिने बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याबद्दल भाष्य केलं आहे. आमची अगदी सुरुवातीपासून चांगली ओळख असून देखील उर्मिला मला ओळख दाखवत नाही, असा अभिनेत्री प्राजक्ता दिघे हिने मोठा खुलासा केला आहे. तर नुकताच प्राजक्ता याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याबद्दलचा एक जुना अनुभव सांगताना मनातील खंत व्यक्त केली आहे. प्राजक्ता यांनी सांगितलं की नरसिंह चित्रपटाच्या कास्टिंग दरम्यान त्या आणि उर्मिला यांची भेट झाली होती. त्या काळात दोघींमध्ये चांगली ओळख होती आणि अनेक आठवणी आहेत. मात्र कालांतराने उर्मिला मोठी स्टार बनली आणि आज जेव्हा भेट होते तेव्हा त्या कोणालाच ओळख दाखवत नाही, अशी प्राजक्ता यांनी खंत व्यक्त केली. याबद्दल बोलताना पुढे म्हणाल्या, तिने माझं नावही घेतलं नाही. मी तिच्याबरोबर काम केलं आहे. अनेक आठवणी आहेत. पण आज भेट झाली तरी ती मला अजिबात ओळख दाखवत नाही. कदाचित तिच्या आयुष्यात अनेक लोक आले असतील, त्यामुळे तिला आठवण नसेल. पण मला मात्र हे सगळं कायम लक्षात आहे. दरम्यान प्राजक्ता हिने काही हिंदी चित्रपटांसोबत मराठी चित्रपटात देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. धडाकेबाज, दे देना दन अशा लोकप्रिय मराठी चित्रपटात ती प्रमुख नायिका म्हणून दिसली आहे. सध्या ती स्टार प्रवाहाच्या ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारते.